Do you believe in manifestation? I do believe in manifestation. I have experienced it. So काय एक्सपिरियन्स होता तुझा? गुलाबी साडी हा माझा सगळ्यात मोठा एक्सपिरियन्स आहे असं मी म्हणेन. सिरियसली? नो डाऊट संजूचा स्ट्रगल आहे. ही इज द वन. हा. पण माझ्यासाठी हो. कसं म्हणजे काय काय तू मॅनिफेस्ट केलं होतं? ऑब्व्हियसली आता तू जास्त खोलमध्ये जात नाही, बट आता आय गेस ते सक्सेसफुली तुझं मॅनिफेस्टेशन अचीव्ह झालंय. हो. सो थोडा एक्सपिरियन्स सांग. एक्सपिरियन्स म्हणजे माझ्याकडे विथ डेट आहे. आता मी ती डायरी नाही आणली, पण तुला माझ्या फोनमध्ये मी फोटो काढून ठेवलेत, तर मी तुला दाखवेन ते नक्कीच. आमचं शूट झालं. हम्म, आमचं शूट झाल्यानंतर आम्ही आलो, म्हणजे मी घरी आले नाशिकवरून हम्म, आणि माझी डायरी असते. मी त्याच्यामध्ये लिहायला सुरू केलं. मला वाटतं नोव्हेंबर डिसेंबर पासून लिहिलं असेल मी. हा. 6 तारीख असेल त्याची, हम्म, की आता माझं गाणं आलंय. डायरेक्ट गाणं आलंय. हा. शूट करून मी नुकती आलीच होते, हा. की गाणं माझं आलंय हम्म. आणि आता ते खूप सुपर डुपर हिट आहे. हे हम्म. गाणं वेगळंच आहे, म्हणजे हा. हे ग्लोबल हिट आहे. हा. हे माझे शब्द आहेत त्याच्यामध्ये. आणि थँक्यू युनिव्हर्स, म्हटलं सगळं छान चालू आहे माझं. हम्म, आणि हे मी डेली गाणं, म्हणजे 6 फेब्रुवारीला मला वाटतं रिलीज झालं असेल. हा. त्याच्या आधी माझं डेली चालू होतं हे. हा. आधी पण मी तसंच केलेलं आहे, हा. पण ह्या वेळेस ते एकदम जुळलंच, म्हणजे आय डोंट नो. पण ओके. संजूने पण खूप जोर लावला होता गाणं हा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत जावं, त्यामुळे त्याचं तर होतच हा. खूप. आणि मी माझं चालू होतं आणि ते झालं तसं. हा. आणि मग आय वॉज लाईक की हम्म, हे काम करतंय. हा. सो ती जर्नी कशी होती? गाणं तर एका रात्रीमध्ये झालं, तर स्लो 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 झालं. सो ती हो. जर्नी कशी होती? जो मॅनिफेस्टेशन आणि ते सॉंगचे व्ह्यूज, ते कसं झालं थोडं? तुला सांगते, मी गाणं आहे ना 1 ते 3 महिन्यामध्येच गाण्याने डायरेक्ट ग्रिप पकडली होती. ओके. रील्समध्ये वगैरे हा. इन्स्टाच्या. आणि त्याच्या 5व्या-6व्या महिन्यामध्येच आम्हाला खूप चांगले ऑफर्स आणि हे सगळं हा. रिस्पॉन्स वगैरे आला होता. हम्म, तर म्हणजे तुला मी दाखवेन. हम्म, आता आपण प्रेक्षकांना जाऊ दे. हम्म, मी तुला दाखवेन, तर तू बघशील की हम्म, त्याच्यामध्ये मी जे काही लिहिलंय वर्ड्स वगैरे, हम्म, ते एकदम यू कॅन रिलेट इट, की हम्म. असं होतं ते. त्यामुळे आय वॉज लाईक की पण ते काय झालं, की नंतर मी काही थोडंसं गोष्टी करायच्या बंद झाल्या हा. माझ्याकडून. कामं वाढली, हा. सगळं वाढलं. मग हम्म, हेक्टिक शेड्यूल. मग रात्री येऊन नुसतं झोपायचं, काय करायचं हम्म, नाही. मग ते थोडंसं झालं बॅकफूट. हम्म, बट मॅनिफेस्टेशनचं तू म्हणशील, तर मी तर हम्म. सांगेनच की त्याच्यामध्ये आहे. दम तो है. हा. सो इतकं मोठं सक्सेस भेटू शकतं मॅनिफेस्टेशननी. इट इज लाईक म्हणजे आजकाल मला तर वाटतं सगळ्यांनी मॅनिफेस्टेशन करायला पाहिजे. कारण इतकं 550 मिलियन म्हणजे 50 करोडपेक्षा जास्त लोकांनी तो व्हिडिओ बघितला. मी तर म्हणतो जगभरात, इव्हन न्यूयॉर्कला, टाइम स्क्वेअरला. न्यूयॉर्कच्या टाइम्स स्क्वेअरला सुद्धा ते लागलं. हो, इव्हन सेलिब्रिटीजनी त्याच्यावरती हो, रील्स बनवल्या. हो, 2 मिलियनपेक्षा जास्त रील्स त्याच्यावरती बनल्यात, हो. विच इज मॅसिव्ह. म्हणजे लाईक हे मॅनिफेस्टेशन होऊ शकतं किंवा त्याचं त्याचं स्ट्रगल स्ट्रगल किंवा त्याची मेहनत असेल, बट स्टील कुठेतरी वाटतं की मॅनिफेस्टेशन वर्क करतं. करतो. सो ते कसं केलं पाहिजे? मॅनिफेस्टेशनचे एक राईट टेक्निक किंवा हे केलं पाहिजे आणि ज्यांनी कशा गोष्टी घडतात मॅनिफेस्टेशन, हाऊ लाईक प्रोसेस कशी होती आणि त्याचा रिझल्ट कसा अचीव्ह झाला, त्या सगळ्या गोष्टी. म्हणजे आता मॅनिफेस्टेशनचं बघ, तुला सांगते की बऱ्याच जणांचे वेगवेगळे पद्धत असते हा. करायची. तर माझी वाली मी तुला सांगते की मी हम्म. ऑलरेडी आपण स्पिरिच्युअल आहोतच. हा. तर निगेटिव्ह वातावरण, पूर्णपणे निगेटिव्ह वातावरण, निगेटिव्ह लोक हे तू पहिलं अवॉइड केलं पाहिजेस हा. त्याच्यामध्ये. आणि हम्म. आत्मचिंतन खूप महत्वाचं आहे. जेव्हा तू ओके. मेडिटेशन वगैरे, आता माझी जिम आहे, तुला तुला जसं मी सांगितलं, हा. VRS फिटनेस क्लब हम्म. बारामतीमध्ये. तर एक्सरसाइज असते, मेडिटेशन चालू असतं. हा. त्यामुळे त्याला जास्त जोर मिळतो. इनफॅक्ट ओके. मेडिटेशन हे खूप हेल्प करतं तुला मॅनिफेस्ट करायला क्लिअरली एकदम. ओके. आणि तुला एखादं गोल अचीव्ह करायचंय, तर तू ऑलरेडी ते झालंय आणि तू फील केलं पाहिजे की तू त्या ह्याच्यामध्ये आहे ऑलरेडी. सपोज ओके. तुला आता डिफेंडर घ्यायची आहे, हा. किंवा तर तू डिफेंडरमध्येच बसतोयस रोज. आणि ओके. तू तेच फील केलं पाहिजे, किंवा तुझं आता XYZ म्हणजे कळलं असेल तुला, की तू ते फील केलं पाहिजे अगोदर. सो मला इमॅजिन करायचंय की मला ते लिहून ठेवायचंय तुला की लिहून पण ठेवू शकतो. आता माझा तो हा. फॉर्मॅट आहे की मी लिहून, काय काय लोक मिररमध्ये बघून करतात, हम्म. किंवा बरेच आता हम्म. तर ऍस्ट्रॉलॉजर्सची पूर्ण हे आले, सोशल मीडिया एक फ्लड आले. ट्रेंडच झालाय सोशल मीडियावरती, मॅनिफेस्टेशन. असं हा. करा, मग हा दिवस आला, मग आज पण पद्मिनी एकादशी, मग आज तुम्ही ह्या उपाय करा, मग हा. तुम्हाला. तर ते तसं आहे बघ. हम्म. तर एक पद्धत आहे, म्हणजे मला लिहावं लागतं, मी हम्म. लिहिते. हम्म. रोज रात्री झोपायच्या अगोदर माझा नित्यक्रम आहे की हम्म. मी लिहिते, काही हम्म. ना काही असू दे लिहिते मी. हम्म. तर माझं तसं होतं ते. हम्म. आणि कधी ना कधीतरी एक दिवस असं येतो ना, हम्म. वर्षभरातून हम्म. एकदा तरी येत असेल, हम्म. की ते तुझे स्टार्स जुळून आले असतील. हा. म्हणजे मी खूप बिलीव्ह करते या गोष्टींवरती. ओके. तर तसं ते माझ्यासाठी झालं.
सो तुझं नेक्स्ट मॅनिफेस्टेशन काय आहे? तुला काय बनायचंय? सो मे बी तू मॅनिफेस्टेशन तू ह्या माझ्या पॉडकास्टमध्ये बोलतेस. मे बी जर ते सक्सेसफुली अचीव्ह झालं, तर ते सगळ्या लोकांना दिसेल. सगळ्या लोकांना दिसेल. सध्या माझं मॅनिफेस्टेशन म्हणजे एक तर मला द बेस्ट ॲक्ट्रेस इन इंडियन सिनेमा हा तर माझा मोठा टॅगलाईनच आहे. इन बट इंडिया. लेट्स इन इंडियन सिनेमा हं, असं मी लिहिते. बिकॉज तुम्ही मॅनिफेस्ट करता तर काहीतरी बेस्टच करा ना. हं, तुला विचार करायचा, फील करायचंय. हं. मग तिथून पुढे कुठेतरी तू 70-80% पोहोचशील ना. हां, तर राइट. माझं तसं आहे. तर द बेस्ट ॲक्ट्रेस इन इंडियन सिनेमा. पण मी आता कृष्णावतारम बघून आले. तू पाहिला कृष्णावतारम? नाही. जो आता रिलीज झाला तो. तर इतकाच म्हणजे महादेव सीरियलचे जे मेकर आहेत, तू हां. महादेव सीरियल पाहिलीस? नाही. नाही. तर महादेव सीरियल्सचे जे मेकर आहेत, खूप फेमस सीरियल आहे ती. त्यांनी तो कृष्णावतारम मूव्ही काढलाय. तो मी ओके. पाहिला. हां. तो जेव्हापासून मी मूव्ही पाहिलाय, ते माझं मॅनिफेस्टेशन एकदम शिफ्ट केलं मी. मला त्या कृष्णावतारमचे फर्स्ट पार्ट होता हृदयम. आता हां. 2 पार्ट येणार आहेत. हं. तर माझी अशी खूप इच्छा आहे, की त्या मूव्हीमध्ये मला कुणीतरी कास्ट करावं, काहीतरी मला त्याच्यामध्ये काम द्यावं, की एवढं ओव्हरवेल्मिंग त्याचं ते जे काही ऑरा होता त्या हां. मूव्हीचा. तर सध्या माझं तेच आहे, की काही करून कदाचित तुझ्या पॉडकास्ट थ्रू मी पोहोचू शकते. कारण हं, मी ह्या गोष्टी विचार करायला सुरुवात केली आणि तू मला हं, अचानक भेटला, की हं. आपण करूयात पॉडकास्ट. कदाचित इथून मी त्यांच्यापर्यंत पोहोचेन, की हां, द मेकर्स ऑफ कृष्णावतारम. हां.